अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दत्तांचं दर्शन घेण्याच्या ज्या 3 पद्धती आपण आतापर्यंत पाहिल्या, दत्तांच्या मूर्तीचं दर्शन घ्या, भक्ती समृद्ध होईल. दत्तांच्या चरित्राचं दर्शन घ्या, कर्म समृद्ध होईल. आणि दत्तांच्या तत्वज्ञानाचं दर्शन घ्या, त्यांच्या शिकवणीचं दर्शन घ्या, ज्ञान समृद्ध होईल. आता आज आपण दत्तांच्या मूर्तीचं दर्शन घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. दत्तांची मूर्ती बघितल्या बघितल्या आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा दिसतात ती दत्तांची 3 शिरं. सगळ्या दत्त सांप्रदायिकांना, दत्त भक्तांना माहिती आहे की ही 3 शिरं ब्रह्मा, विष्णू आणि महेश या 3 देवांचं प्रतिनिधित्व करतात. की ब्रह्मदेव विश्वाच्या उत्पत्तीचं कारण आहे, विष्णू हे विश्व चालवतात आणि सदाशिव म्हणजे शंकर ह्या विश्वाचा लय घडवून आणतात. उत्पत्ती, स्थिती आणि लय असे हे दत्तांचे 3 शिरं आहेत. थोडंसं अवघड झालं असेल तर याला अगदी बोलीभाषेमध्ये सोपं करून सांगतो. उत्पत्ती, स्थिती आणि लय म्हणजे मिळवणे, टिकवणे आणि सोडणे. कुठलीही नवीन गोष्ट आयुष्यामध्ये सुरुवात करताना आपल्याला नवीन गुण मिळवावे लागतात, नवीन गोष्टी शिकाव्या लागतात, त्याला ब्रह्मदेव आशीर्वाद देतात. शिकलेल्या गोष्टी टिकवाव्या लागतात, त्याला विष्णू आशीर्वाद देतात. आणि हे सगळं करत असताना माझ्यामधले नको असलेल्या गोष्टी, नको असलेले विकार हे सोडावे सुद्धा लागतात, त्याला शंकर आशीर्वाद देतात. म्हणून उत्कर्ष जर करायचा असेल, पुढे जर जायचं असेल तर नवीन गोष्टी शिकाव्या लागतात, शिकलेल्या गोष्टी टिकवाव्या लागतात आणि वाईट गोष्टी सोडून द्याव्या लागतात. हा आशीर्वाद दत्तात्रेय आपल्याला त्यांच्या 3 शिरांच्या दर्शनातनं देतात. हाच आशीर्वाद आज आपण दत्तात्रेयांकडे मागूया.